नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. प्रवासी मागे बसल्यावर मराठी बोलायला पाहिजे. प्रत्येकानं प्रत्येकाची भूमिका स्पष्ट केली. प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. अरविंद केजरीवाल यांचा मोठा निर्णय. स्वर्णा शर्माकडून न्यायाची अपेक्षा मावळली. शर्मासमोर युक्तिवादाला हजर राहणार नाही. RSSच्या कार्यक्रमांना शर्मांची उपस्थिती. केजरीवालांचं वक्तव्य. मराठीच्या निर्णयावरून मागे हटू नका. आम्हाला बैठकीला का बोलावलं नाही? संदीप देशपांडेंचा सवाल. आनंद दिघे असते तर निरुपमांच्या कानाखाली वाजवली असती. बागेश्वरची लायकी नाही, त्याला महत्त्व देऊ नका. देशपांडेंचं वक्तव्य. बीडमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार. रस्ता द्या अन्यथा आत्मदहन करू. शेतकऱ्यांचा इशारा. शेतकऱ्यांच्या जमिनी पडीक राहण्याची भीती. प्रशासनाच्या दुर्लक्षानं शेतकरी हवालदिल. रिक्षांवर स्टिकर लावून मराठी जनजागृतीचा उपक्रम. नवी मुंबईत मनसे लावले जात आहे स्टिकर. मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा आशयाचे स्टिकर. चांदवडमध्ये कृषी केंद्र कडकडीत बंद. विक्रेत्यांचा राज्यव्यापी संपात सहभाग. खतांची लिंकिंग थांबवा, कृषी केंद्र चालकांची मागणी. कोल्हापुरात रेशन बचाव समितीचा एल्गार. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. तीव्र आंदोलनाचा इशारा. धाराशिवमध्ये तापमान 41°C पुढे. दुपारच्या वेळेत रस्ते अक्षरशः सुनसान. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर जाणं टाळलं. उन्हामुळे थंड पाणी, सरबत, उसाच्या रसाला मागणी. मनमाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक नजीक असलेल्या महावितरणच्या डीपीला आग. वाढत्या उष्णतेमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. घटनास्थळी अग्निशमक दल, महावितरणचे कर्मचारी दाखल. बुलढाणा राजुरा लघु प्रकल्पाजवळ महिलेची निर्घुण हत्या. शीर छाटून अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. परिसरात खळबळ. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.